आईवडिलांना आपण आज पाश्चात्य संस्कृती जी आपल्यावर हावी होत आहे त्यामध्ये कुठेतरी आपण त्यांना दुरावत असतो, दुःख देत असतो आणि म्हणून त्याची जाणीव, आपल्या आईवडिलांचं महत्त्व, त्यांच्या केलेल्या कष्टाचं जाणीव आपल्याला व्हावी या अनुषंगाने 14 फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी मातृ पितृ पूजन दिवस म्हणून साजरा केला जातो। धूप तुम हो छाया, मेरा जग तुझ में समाया, गोद में तेरी माँ जो आया लागे फीकी सारी माया, कांधे पे मुझे को घुमाया, मेरे लिए खुद को सताया, घट थक मुझे को पढ़ाया, पिता ने लाड भी आजच्या दिवसाचं महत्त्व खरंच पटवून देण्यासाठी विशेष अशी योजना याच्यापूर्वी मी नाही बघितली, कारण आईवडिलांची जे रिस्पेक्ट करायला पाहिजे तुम्ही, आणि गुरुवर्य एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत, गुरु आणि आईवडील। तर आजच्या विद्यार्थ्यांमध्ये याचं महत्त्व थोडं कमी होत चाललं असं दिसते मला, मग ती आमची शाळा असेल किंवा कुठलीही असेल। पण बोटावर मोजण्या इतपत विद्यार्थी राहिलेले आहेत की ज्यांना याचं महत्त्व कळते। स्वतःचं भरण पोषण करणे म्हणजे स्वतःच्या पायावर उभं होणे, मग तो 20-25 वर्ष आपल्या आईवडिलावर डिपेंड असतो। तर विचार करा, 25 वर्ष 20-25 वर्ष कितीदा तुम्ही आजारी पडले, कितीदा तुमच्या गरजा भागवल्या आणि स्वतःच्या इच्छा कुठंतरी मारतात आणि तुम्हाला मोठं करतात। तर त्यांच्या सन्मानार्थ आपण काहीच करत नाही, आणि कितीही कराल तरी ते कमीच आहे। म्हणजे असं वाटते आज या कार्यक्रमांची गरज का पडावी? मातृ पितृ दिवस पूजन म्हणजे आपल्याला आज जाणीव करून द्यावी लागते आहे की आपल्या आईवडिलांची पूजा केली पाहिजे। मातृपितृ पूजन दिवस हा का करावा आणि कसा करावा आणि कशाकरता करावा याचं प्रात्यक्षिक ह्या समितीच्या वतीनं लांजेवार सर, कापगते सर आणि सर्व टीम यांनी केलेलं आहे की आईवडिलांची जेवढी आपण सेवा केली तेवढं कमीच आहे, आणि कसंही असलं तरी मूल आईवडिलांसाठी हे मूलच असतं, आणि म्हणून त्याचा आदर सत्कार हा नेहमीच आपल्या आयुष्यात कधीही विसरू नका, कारण त्यांचं सांगितलेलं ज्ञान, त्यांनी सांगितलेले जे विचार हे आपल्या अंगी बाळगाल अशी मी अपेक्षा करतो।